कोणती गाडी बनी? तर राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये. तो वेळ झालेली सकाळची. आता मी आंघोळ वगैरे करून डायरेक्ट चहा बिस्किट खातो. मला इथून नाशिकचं भाडं आहे जोडं माझ्या भावाचं जोडे आहे. तिथं कोणतरी वाढलं आहे तिथं 150 किलोमीटर. तर बघत राहा किती भाडं म्हणतो कसं राहील माझा आजचा व्हिडिओ. मांजरं बी सगळी खात आहे बिस्किट. देवाची पूजा वगैरे फुलं करून होऊन झाले. तर आता किलोमीटर नोट करून घेऊ. त्यांचं आवडलं आहे 47,424. पॅसेंजरांना देण्यासाठी चाललो आहे. ते बी शेतातच राहतात. तर पॅसेंजरांना घेऊन मी निघालो नाशिककडे. नांदगावपर्यंत असा खराब रस्ता आहे, बघू शकता. रस्त्यामध्ये असे खूप खड्डे आणि खडबड रस्ता आहे. नांदगाव चांगला आहे. तर मी निघलो आता नांदगाव पुढे 41 किलोमीटरला. आता नाशिक इथून राहिले 109 किलोमीटर. तर आता पूर्ण कॉन्क्रीट रस्ता आहे. 109 किलोमीटर, 109-10 किलोमीटर. आता मी मनमाड पास करून घेतलं. आता महा आहे मनमाड चांदवड रोड. हा पण एकदम मस्त रस्ता आहे. बघा हे चांदवडचेच डोंगर आहे मोठमोठे. इथं असं रस्त्याच्या कडालाच एक गाव आहे. बघा सगळे शाळेतले मुले पण उभे शाळेत जाण्यासाठी रोडवरती. बघा इथे छोटंसं गाव आहे मस्त डोंगरात. पावसाळ्यात खूप छान व्ह्यू असतो, कारण मी इकडं नवरात्रीमध्ये चांदवडच्या देवीला येत असतो ना गावाकडून भाडे घेऊन. तर आता चांदवड पास करतो मी. चांदवड पास केलं मित्रांनो मी. हा आहे मुंबई आग्रा रोड. हा पण चांगला रोड आहे. रस्त्यात दोन्ही डिवायडरमध्ये झाडे लावलेलं असतात, त्याला पाणी भरतं. आता आम्ही बसून पिंपळगावमध्ये आलो आणि आता इथं आम्ही नाश्ता करणार आहे. इथं असं लोखंड खुर्च्यांचं असं खुर्च्या बनवले, लोखंड टाक्यांचं खुर्च्या असं. इथं हात धुण्यासाठी पण तिथे पण पाण्याची टाकी सगळीकडे 3-4 आहे. असं लोखंडी टाकी आहे. म्हणाले बघा कुठे सकाळचे 10:30 वाजले. हा माझा मित्र यायचे आजोबा वाजले. आम्ही आता इथं नाश्ता करतोय. मिसळ पाव, कांदा, दही आणि निंबू आणि पापड आहे. तर आम्ही सगळे नाश्ता करून घेतो, नंतर वेळ नाही भेटणार. आम्ही आता मिसळ पाव असा नाश्ता करतो. आपल्या पाठीला फोन आला तो व्हिडिओ कॉलवर दाखवतो. तर आता नाश्ता करून झालेला आहे. बघा नाशिक इथून 37 किलोमीटर आहे. टोल रोड आहे हा. या बसून पिंपळगावचा उड्डाणपूल साईडला आहे, दोन्ही साईडला आहे बसून पिंपळगाव. रस्ता चांगला होता त्याच्यामुळं रपा रन कटला, वेळ नाही लागला. आणि आता आला बसून पिंपळगावचा टोल नाका. खूप मोठा टोल नाका आहे मित्रांनो. किती टोल पडतो ते पण सांगतो मी तुम्हाला. माझ्या व्हॅनचा, मी व्हॅनचा तिथं टोल काटलेला होता. 230 रुपये टोल काटला मित्रांनो माझा बसून पिंपळगावचा एक साईडचा. आणि आता नाशिकमध्ये आलो मी. तिथं पण मित्राची आजोबाची अंतिम यात्रा पण निघली. आता इथून गोदावरी धामवर जायचं आहे. शकतो माझ्या व्हिडिओमध्ये अजून 5 किलोमीटर आहे ते. तर शेवटी अंतिम यात्रा निघली. मी आता चाललो गोदावरी धामकडे. गोदावरी धाम. आता मी गाडी पार्क करून देतो आणि यांना उतरून देतो. बघा आता मी नाशिकमध्ये आहे. ही आहे गोदावरी नदी.
नांदूर नाक्याच्या पुढं. आणि साईडने बघा किती स्मशानभूमी आहे इथं. तर आम्ही या स्मशानभूमीवर आणले त्यांना त्यांच्या आजोबांना. शेवटी अग्नी लावून झालेली आहे आता. हे बघ दुसरी पण यात्रा आली इथं. आमचं आटपून झालं तर की दुसरी यात्रा आली. तर यांचं आवरलेलं आहे इथनं. आता जाऊया यांच्या घराकडे. या मित्राच्या आजोबांना भावपूर्ण श्रद्धांजली. तुम्ही पाहुणे आणायला गेलो होतो, पाहुणे आणले त्यांच्या घरी सोडून दिले आणि आता त्यांच्याच घरी चहा पिऊन निघायचं आहे आता घराकडे. या आजोबांना 3 मुले होते, 2 इथं नाशिकमध्ये राहतात आणि एक गावाकडे. जे गावाकडे आहे मित्रांनो ते शेतकरी आहे आणि जे शहरामध्ये राहत होते एक PSIच्या पदवीवर होते आणि एक माझ्या मते कंट्रोलर होते. मी निघलो आता नाशिकमधून मी आता मुंबई आग्रा रोडला लागलो. त्या चांदवडच्या आसपास थांबूया पुन्हा. इकडं आहे चांदवड सरळ, इकडं मालेगाव. आणि आता येतो मी बसून पिंपळगावच्या टोल नाक्यावर. ही समोर बिल्डिंग बघा असं काम चालू आहे तिचं. डिझाईन बी खूप भारी आहे तिचा. आणि अशा हायवेच्या कडाला हा मोठा हायवे. तर आम्ही चांदवडमध्ये थांबतो चहा घेण्यासाठी. मी चहा बिस्किट खातो, मला थोडीशी भूक लागली होती तर बघा आहे हॉटेल महेश रेस्टॉरंट स्पेशल मिसळ. आमच्या नाशिकमध्ये मिसळ खूप फेमस आहे. चहा पिऊन झाला आणि आता त्यांनी घेतले खाण्यासाठी वेफर्स. तयार निघूया घराकडे हळूहळू. पॅसेंजरा बसून सीट बेल्ट वगैरे लावून मी निघलो घराच्या दिशेला हळूहळू. तर मी आलो मनमाडमध्ये, जो आहे मनमाड नांदगाव रोड. बघा मित्रांनो, आजच्याच दिवशी अजितदादा यांचा विमान अपघात झाला. मित्राचे आजोबा आणि अजितदादांचं सारखंच झालं राव. एकदम असं वाईट घटना घडली. मी पोचलो नांदगावमध्ये. इथं चहा पाणी घेण्याचं म्हणता येईल पॅसेंजर. तर आम्ही गंगाधरीमध्ये थांबतो नांदगावच्या चहा घेण्यासाठी. चहा घेऊन घराकडे पॅसेंजरांचे चालू आता गप्पा. चहा पिऊन मी निघालो आता घराच्या दिशेला. इथून आमचं गाव फक्त 25 किलोमीटर राहिलं आहे आता. आणि मित्रांनो कसारी घाटात येतो तर काय पुढे गाडी पलटी झाली होती. घाटात खूप रस्ता खराब आहे आणि असे नवीन जे बाहेरच्या गाड्या आहेत ना त्यांना अंदाज नाही येत मित्रांनो त्या घाटाचा. मग असं घटना घडून जाते. हे बघा गाडी माझ्या मते ती लोडिंग नव्हती, एमटी होती, तरी पण असं झालं. इकडं माझ्या मते गाडीत काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, ब्रेक फेल वगैरे, तर त्यांनी इकडं घालून दिली. इकडं घाटात सरळ न जाता इथं गाडी थांबली होती, त्याच्यामुळे आम्ही तिथे काही थांबलो नाही मदतीसाठी. मध्ये कसा रस्ता आहे. जर भरेल गाडी असली तर कसं काय मोसम द्यायचा गाडीला, अवघड आहे हो मित्रांनो. नदीला सोडून मी निघलो आता घराकडे. नाशिक गेलो होतो मावतीला. तर मित्राचे भाऊ आहे, भाऊचा मित्र होता क्लासमेट. त्याचे आजोबा वारले, ते नाशिकला आहे. आज अशी दुःखद घटना झालेली. त्याचे आजोबा वारले आणि आपले महाराष्ट्राचा वादच म्हणता येईल मित्रांनो अजितदादा पवार यांचा विमानामध्ये अपघात झाला बारामती इथं लँडिंगच्या वेळेस. दादा स्वर्गवासी झाले. दादांना पण मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. अतिशय दुःखद घटना झालेली मित्रांनो आजची. किलोमीटर झाले 47,738. हे बघू शकता. जातेगाव नाशिकचं भाडं 314 किलोमीटर बसलं. हे अमोल बांबळे 3800 रुपये भाडं होतं. सकाळी 8ला निघलो, आताचे वाजले 6:30. घरी आलो आता मी, आता फ्रेश बीश होतो. तर ह्या गाडीचं 3800 रुपये भाडं. ही गाडी 30 किलोमीटरवर पाठवली होती मी, जुनी गाडी माझी तिकडं लावलेली बघू शकतो ती.
तिचं 60 किलोमीटर 1200 रुपये भाडं होतं. त्या गाडीचं आणि त्या गाडीचं 5,000 रुपये भाडं होऊन जातं. 5,000 मध्ये त्या गाडीचं 200-300 रुपये गॅस मेंटेनन्स जरी झाला, 900 रुपये तिथे वाटा द्यायचे. 3800 मध्ये 1800 रुपये गॅस मेंटेनन्स आणि टोल नाके खर्च जरी सोडला, 2000 रुपये या गाडीचे वाचून जाता मला. चला तर आता मी फ्रेश होतो. वेळ झाली, हातपाय वगैरे फ्रेश झालो मी. कोरी चहा आहे, चौथून पाचून चहा घेतोय. आज 2 दिवसाचे चहाच होते. चला तर आता चहा पिऊ, व्हिडिओ एडिटिंग करायची, व्हिडिओ एडिट करू. हे बघा काढून टी. आता गरमागरम पोळी खातील. काकू बनवते गरमागरम पोळ्या, वाटाण्याची भाजी आणि इकडं आळूच्या वड्या बनवणार आहे आज जेवणात. बघा मस्त गरमागरम खात आहे. काकू बनवते पोळी, बनवते आळूच्या वड्या, वाटाण्याची भाजी बनवली. आता करूया जेवण. सकाळी जेवण ना गेलं मी, नाश्ता केला मी तर. दुपारी असं बिस्किट खाय चहासोबत. आई बनवते आळूच्या वड्या, वाटाण्याची भाजी. मी बसलो जेवायला, मला भूक लागली. माझ्यासोबत हे पण येते, चालू करू सर. चला तर जेवण करूया आता. मी करतो आता जेवण. मस्तपैकी जेवण झालं. आळूच्या वड्या, वाटाण्याची भाजी, वड्या, मिरची, लोणचं वगैरे होतं सगळं. मोबाईल चार्जिंग लावला तुम्ही. मस्त जेवण झालं आहे. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. शुभरात्री, बाय.